नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. दर्शकांनो आणि बंधू भगिनींनो, आपल्याला माहीत आहे की नवनाथ महाराजांनी असे कितीतरी कोट्यानुकोटी मंत्र मानव कल्याणासाठी तयार केले आहेत आणि हे मंत्र एवढे चमत्कारी आहेत की ह्याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. तर अशाच प्रकारे हा नवनाथ महाराजाचा मंत्र आपल्याला एका वेलीवर म्हणायचा आहे आणि वेलीवर म्हणून त्या वेलीची पाने जर आपण हातावर चोळली किंवा हातावर त्याचा रस लावला तर आपल्याला कोण्याही व्यक्तीची अथवा स्वतःची भूत भविष्य वर्तमान कळू शकते. तर दर्शकांनो, आपल्याला काय करायचे, आपल्यासमोर हा जो मंत्र आहे हा मंत्र आपण पठण करा. हा मंत्र आपल्याला पुढे वेलीच्या पानावर म्हणायचा आहे आणि ही जी वेल आहे ही वेल आहे उतरण. आपल्या प्रांतामध्ये ह्याचे नाव काय आहे, या वेलीचे नाव अवश्य कमेंटमध्ये टाका, कारण आपल्या सर्व दर्शकांना ह्या वेलीला शोधण्यास मदत होईल. याचे दुसरे नाव आहे गुटगुटी किंवा दूधवेल असे सुद्धा या वेलीला म्हटले जाते, पण आपल्या प्रांतानुसार आपण ह्या वेलीचे नाव कमेंटमध्ये अवश्य टाका. तर दर्शकांना आपल्याला काय करायचं आहे, ज्या बुधवारी पौर्णिमा येईल त्या दिवशी सकाळी आपण एक सुपारी आणि एक पिवळा कच्चा धागा घेऊन ह्या वेलीजवळ जा. ह्या वेलीला प्रथम पिवळा धागा बांधा, त्यानंतर खाली सुपारी ठेवा आणि निमंत्रण द्या आणि असे म्हणा की हे महाशक्तिशाली माता, आम्ही तुम्हाला रात्रीला घरी नेणार आहोत, तरी आमचे सर्व कार्य सिद्ध करा. अशा प्रकारे प्रार्थना करून आपण घरी या. त्यानंतर रात्री 10च्या नंतर आपण स्वच्छ हातपाय धुवून स्वच्छ कपडे घालून ह्या वेलीजवळ पुन्हा जा. गेल्यानंतर सर्वप्रथम दोन्ही हात जोडून नमस्कार करा, आपल्या कार्यसिद्धीसाठी प्रार्थना करा आणि नंतर एक उजवी प्रदक्षिणा करून पूर्वेकडे तोंड करून ह्या वेलीची आपण 4-5 पाने अथवा आपल्याला प्रयोगासाठी जेवढे लागतील तेवढे पाने आपण घरी घेऊन या. त्यानंतर घरी आल्यानंतर सर्वप्रथम याला शुद्ध प्लेटमध्ये ठेवून एकदा गुगुळाची धूप द्या. गुगुळ हे आपल्याला कोणत्याही किराणा दुकानामध्ये अवश्य मिळेल. तर अशा प्रकारे गुगुळाची धूप दिल्यानंतर आपण हा मंत्र जो आहे हा मंत्र 11 माळा ह्या पानावर जपा. कोणतेही एक पान हातात घ्या आणि 11 वेळेस 11 माळा हा जप आपण या पानावर करा, म्हणजे ते पान सर्वथा सिद्ध होईल. त्यानंतर ह्या पानाला आपल्या दोन्ही हातावर घासा आणि नंतर आपल्याला ज्या व्यक्तीचे भूत भविष्य वर्तमान पाहायचे आहे किंवा एखादी घटना घडलेली पाहायची आहे, तर दर्शकांना आपण उजव्या हातावर त्या घटनेचा उच्चार करा आणि आपल्या उजव्या हाताच्या तळ हातावर पहा. तर निश्चितच आपल्याला कोणती घटना घडलेली दिसेल किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्याला भूत भविष्य वर्तमानाविषयी विचारलं असेल, भविष्यामध्ये काय होणार, वर्तमानामध्ये काय चालू आहे किंवा भूतकाळामध्ये काय घडलं आहे, अशा प्रकारे कोणताही प्रश्न केला तर आपण हाच प्रयोग करायचा आणि आपल्या तळ हातावर आपण जर पाहिलं तर निश्चितच त्या व्यक्तीचा आपल्याला भूत भविष्य वर्तमान दिसेल आणि अनेक प्रकारच्या रहस्यमय गोष्टीसुद्धा आपण ह्या प्रयोगाच्या माध्यमाने बिलकुल पाहू शकता. तर दर्शकांना हा खूप गुप्त रहस्यमय आणि नवनाथ महाराजाचा अटाळ असा मंत्रप्रयोग आहे आणि सोबत तंत्रसुद्धा आहे, किंवा म्हणजेच या व्हिडिओमध्ये मंत्र बी आहे आणि औषधी आहे. औषधी म्हणजे तंत्र. तर अशा प्रकारे ह्या नवनाथ तंत्र आणि मंत्राचा वापर करून आपण ह्या प्रयोगाचा निश्चित लाभ घ्या. कोण्याही व्यक्तीचे भूत भविष्य वर्तमान पहा किंवा स्वतःचे भूत भविष्य वर्तमान पहा किंवा कोणती रहस्यमय घटना आपण आपल्या तळ हातावर याने निश्चित पहा. तर दर्शकांना व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद.